लोकांची बी खरोशीच्या जत्रात गाठ पडली हनुमान तिसरा आला म्हणला तिथं माझं कालच जमलंय पुन्हा पुन्हा पुद्या खरेच होते आणि खरोशीला सांगतो ते शंकर पुढं बाबा सगळी मंडळी ग्रामस्थ आहेत 5 वर्षांनी एकपेक्षा भयानक काळ आहे 2025 ला 8 महिने पावसाळा एकही पीक पोषक आलं आता गावांमध्ये दाणे भरायचा काही शेतकऱ्याला जगायला मार्गच राहिला आणि 2029 पर्यंत आता कोणाला शेतकऱ्याची गरज राहिली नाही व्हायचा तो सीझन 5 वर्ष शेतीच राहणार आणि काय राहणार आजही तुमच्या अख्ख्या गावात वाढलेलं गेलो एकाही माणसाला 30 एकर जमीन आहे जमीन 2 एकर वाल्याला 2 पोळ 1 एकर 1 एकर वाल्याला 2 20 गुंठे कौलाच्या घरात कोणी राहत कौलाचं घर गेलं सगळी मंडळी कौलाच्या घरात राहणाऱ्याला मुलगी सुद्धा देत नाही काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायची वेळ आली स्लॅब टाकल्यावर बायको नाही म्हणली तो सुद्धा जिन्यात झोपतोय कौलाच्या घरात मुलगी देत नाही लोक बाप होतच काय पोरीचा बापाचं नाही काही नको बाई नको बाई नको बैलगाडी चालती बैल बसला घाटात अजून 5 वर्षांनी तुम्हाला जमीन किती राहणारे ऐका बंगला सायकल कोणी वापरत नाही मोटरसायकल जवळजवळ प्रत्येकाला 4 चाकी बंगला गाडीचं पार्किंग स्वामीचं घर कुत्र्याला घर पाहिजे मग आपल्याला आदर आणि गार्डन एवढीच जमीन राहणार बोला तुमचं काय नाही आज 25% लोकांना एवढीच हे डोंगर राहणार नाही 5 वर्षात डोंगर राहणार निम्मे गेले कवाई खट 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 मशीन वाजत इतकं भारी एक बांगलाच्या त्या बाजूने बसलं बाथरूमला त्याला माहित नव्हतं तिला मशीन फिरायला खोट बाईक नाही ते कवच 4 नोकरी नाही 20 लाख भरा 3,000 पगार घ्या असे नोकरी 5,000 नोकरी मिळाली खरं खोट रिटायर झाले काही परमनंट झाले आणि 5 वर्षांनी तुमच्या खरोशाला निगंजावरून या औषावरून या किल्लरीवरून या इकडून उदगीरवरून या तुमच्या गावाला यायला काही ठिकाणी लोक 10 वर्षापूर्वी घाबरत होते तुमच्या मंदिराच्या पुढे सगळे जमलं होतं आता तुमच्या गावात कुठून या 3 किलोमीटर मध्ये 3 पंप 7 धाबे 9 बार आणि 113 कपडे मी बसून राहतो मोजून या 5 वर्षांनी धंदा नाही आणि याचं एकमेव कारण आहे
लोकांच्या ध्यानात येत नाही. 20% लोक पुण्यवान आहेत, 80% लोक पाप करतात. आणि जग फक्त 20% लोकांच्या पुण्याने चाललंय. आज 22 वर्ष तुम्ही जो सत्ता करता, कीर्तनाचं मानधन देणार आहे, खर्च करणार आहे, पंक्ती घालणार आहे, हे लोक जे पुण्य कमावतात हे पुण्य कोण असं जाऊ शकते. आता हे आजच्या सौजन्य डोके साहेब, युवराज डोके साहेब, तुमचा हात जेवढा खर्च होईल तो खरोखर लिंग तुम्हाला महिन्याला द्या. आणि तुम्हाला जर असं वाटलं तर माझे पैसे देवाला गेले, कधीच नाही. तो पै तुम्हाला भोलेनाथ देणार, पण लगेच देणार नाही. तुम्ही तर तुम्ही मला उद्या सकाळी त्यांना नाही, तुम्हाला लगेच मोठा तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच पुण्य तुम्हाला चालेल. बोला तुमचं काय म्हणतात. गाडीला पाहिलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सत्याला दिलेली पंगत, दिल्लीला दिलेली पंगत, महिन्यामध्ये वारकऱ्याला दिलेला चहा, या गोष्टीचा हिशोब आहे. त्या गोष्टीवर मागची कुटुंब चालतात. तुमचं काय जेवढी एवढी मुलं बाळ आहेत तुमची, शेतात खेळतात, अजून त्यांना सर्पदंश नाही. आज तुमचे दिवसभर घरं उघडी आहे, चोरी नाही. एवढी बकरे शिलायची मोकळे का कथेवरचा देव त्या पुण्याच्या हिशोबाने तुम्हाला सांभाळतो.